नमस्कार, मी दीक्षा घातल्यावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आजचा आपला व्हिडिओ आहे सेकंड कॅपराऊंडच्या नोटिफिकेशन बद्दल आपण बोलूया आजच्या. त्याआधी आपण बघूया ज्या फर्स्ट राऊंडचं आहे ते काय झालंय. फर्स्ट राऊंड झालंय, संपलंय, सगळ्यांची चॉईस फिलिंग झाली आहे, सगळ्यांचे ऍडमिशन झाले आणि ज्यांनी रिटेन्शन केलंय म्हणजे ज्यांनी ऍडमिशन घेतलंय त्या स्टुडंट बद्दल बोलू आपण आधी. ते स्टुडंट स्टडीला लागा, तुमचं टाइम टेबल आलंय, स्टडी करा. आपल्या ग्रुपला सगळे स्टडी मटेरियल आहे जे की फ्री असतं. आपल्या ग्रुप टेस्ट सिरीज लॉन्च करतात. यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बघा, तिथे आमच्या ग्रुपचं लिंक आहे, ते जॉईन करा. तुम्ही लोक तिथे सगळं स्टडी मटेरियल दिलं जाईल. तुम्ही जॉईन करा, ते सिरीज जॉईन करा. आणि काही दिवसांनी आपण बॅच पण लॉन्च करणार आहोत स्टडी करण्यासाठी. जे लोक स्टडीसाठी इंटरेस्टेड आहेत, जे स्टडी करायचे आहेत ज्यांना आतापासून, ते बॅच जॉईन करा, ते सिरीज जॉईन करा. तुम्हाला पेपर प्रोव्हाइड केले जातील, तुमच्याकडून सॉल्व्ह केले जाईल, सगळं तुम्हाला तुमचं प्रोग्रेस दाखवलं जाईल. तर ज्यांनी आता रिटेन्शन केलंय त्यांच्यासाठी नाही आहे ही प्रोसेस, त्यांनी स्टडीला लागा. आणि ज्यांनी बेटरमेंटला प्रोसेस केलंय त्यांच्यासाठी आहे सेकंड कॅप राऊंड. तर आता आपण बघूया सेकंड कॅप राऊंड वाल्या स्टुडंटचं काय आणि ते काय करणार आहे यानंतर. आता आपण बघूया आधीचं ओव्हरव्ह्यू फर्स्ट कॅप राऊंडचं. तर बघा, जे तुम्ही सीट मॅट्रिक्स चेक केली चॉईस फिलिंगसाठी, तुम्ही सीटमध्ये चेक करा किती तुमच्या सीट आहेत कास्ट हिशोबाने चॉईस फिलिंग करताना आणि जे तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवताना. तर फर्स्ट राऊंडची पब्लिकेशन मेरिट लिस्ट 4 तारखेला आली होती. त्याच्यानंतर त्याची सीट मॅट्रिक्स आली होती 5 तारखेला आणि चॉईस फिलिंग 5 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंतची होती. असे टायमिंग दिले होते. आणि बघा, राहिलेच तर मग त्याच्यानंतर डिक्लेरेशन. तुमचं डिक्लेरेशन कधी होतं फर्स्ट कॅप राऊंडचं? 8 तारखेला. 8 तारखेला तुम्हाला माहिती पडलं की तुमचं कॉलेज कुठं मिळालंय, तुम्हाला कुठं काय झालंय, कॉलेज कोणती मिळाली आहे, तुमच्या ऍडमिशन बद्दल माहिती पडलंय. आणि ज्यांना डिक्लेरेशन झाल्यानंतर तुमच्या कॉलेजला ऍडमिशनची प्रोसेस तयार झाली, म्हणजे सुरुवात झालेली. ऍडमिशनची प्रोसेस सुरुवात झालेली. तुम्ही नंतर कॉलेजला भेट दिलेत, ऍडमिशन केलेत किंवा रिटेन्शन केलेत. म्हणजे ऍडमिशन म्हणजेच रिटेन्शन, बेटरमेंट केलेत किंवा रिटेन्शन केलेत. तर ऍडमिशनची डेट होती 14 पर्यंत, 9 ते 14. 9 तारखेपासून चालू झालेली आणि 14ला संपलेली. हे फर्स्ट कॅप राऊंड होतं. आता आपण बघूया सेकंड कॅप राऊंड. आता सेकंड कॅप राऊंडचं आपलं सगळं नोटीस आलेलं आहे. सेकंड कॅप राऊंड कधी चालू होणार आहे. फर्स्ट कॅप राऊंड तर संपलं, आता सेकंड कॅप राऊंड वाले बघा. ज्यांचं रिटेन्शन झालं ते स्टडीला तर लागलेच म्हणा, पण ज्यांचे बेटरमेंट गेलंय आणि ज्यांना चॉईस फिलिंग म्हणजे चॉईस नॉट अवेलेबल आले ते लोक बघा. आता चॉईस नॉट अवेलेबल आलेले स्टुडंट आणि बेटरमेंट केलेल्या स्टुडंटचं काय. आता जे सेकंड राऊंडला आता झालं त्या स्टुडंटचं आता काय करावं त्यांना. आता सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि पब्लिकेशन सगळं होणार आहे. सीट मॅट्रिक्स तुमची पब्लिकेशन कधी होणार आहे? 19 तारखेला. म्हणजे 19 तारखेपासून तुमचं सेकंड कॅप राऊंड सुरू होणार आहे. तर 19 तारखेला तुमची सीट मॅट्रिक्स आली की तुम्ही चेक करा तिला किती तुमचे आधीचे कॉलेज किती फिल झाले, तुमची सीट किती फिल झाली, काय झाले, आणि तुमचे किती कॉलेज ॲड झालेत आणि तुमच्या त्या कॉलेजला किती सीट्स अवेलेबल आहेत. आणि जे सीट मॅट्रिक्स तुम्ही चेक कराल त्याच्या खाली तुम्हाला लिहिले राहतील रिमेनिंग किती आहे, भरलेले किती आहेत ते दाखवणार आणि रिमेन किती आहेत ते दाखवणार टोटलमधून सगळं. तर चॉईस फिलिंग कधी असणार तुमची? 19 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत, जे की तुमची चॉईस फिलिंग असेल. जी तुम्ही प्रिफरन्स लिस्ट बनवाल 19 तारखेला तुमचं सीट मॅट्रिक्स आल्यानंतर, तेव्हाच तुमची 19 तारखेपासून चॉईस फिलिंग सुरू होईल. 21 तारखेपर्यंत ती चालणार. त्याच्यानंतर तुमची डिक्लेरेशन म्हणजे तुमचं कॉलेज कोणतं अलॉट झालं आहे तुम्हाला 22 तारखेला होणार. 22 तारखेला तुमचं कॉलेज डिक्लेअर झालं की 23 तारखेपासून तुमची स्टार्ट होईल ॲडमिशनची प्रोसेस. ॲडमिशनचं प्रोसेस स्टार्ट झाला की तुम्हाला 23 तारखेपासून तर 29 तारीख म्हणजे 29 तारखेपर्यंत तुम्हाला ॲडमिशनचं वेळ दिलं जाईल. फक्त 27ला सोडून, 27 एक्सक्लुडिंग आहे. 27ला गणेश चतुर्थी असल्यामुळे तुम्हाला त्या दिवशी जाता येईल नाही आणि ॲडमिशन होणार नाही त्या दिवशी. तर तुम्ही 27ला सोडून बाकी दिवस जा. बाकी दिवस तुम्हाला दिले आहे 23 पासून तर 29 पर्यंत. एवढा तुमचं कॅपचं शेड्यूल राहील. तर होप्स तुम्ही
ह्या कॉलेज यानंतर तुम्हाला कॉलेज आवडेल किंवा तुम्ही ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल आला त्यांना कॉलेज मिळेल. आता बघूया आपण डिफरन्स काय असतं. फर्स्ट कॅप राऊंड तर मी सांगितले काय आहे, सेकंड कॅप राऊंड तर आता सांगितले, त्यांची नोटिफिकेशन वगैरे सगळं सांगितले, डेट सांगितलेले आहेत. तर तुम्ही थोडं लक्ष द्या, डेट्सवर लक्ष ठेवून कामं करा. आणि आता बघा तर थर्ड राऊंडमध्ये काय होईल. आता तुम्हाला वाटेल की सीट मॅट्रिक्स सेकंड टाईम पण आली, कॉलेज ॲड झाले, थर्ड टाईम पण येईल आणि कॉलेज ॲड होतील. तर असं आहे नाही काही पण. थर्ड राऊंडला सीट मॅट्रिक्स येत नसतं. ते म्हणजे आधीची जे सीट मॅट्रिक्स आहे सेकंड कॅप राऊंडची सीट मॅट्रिक्स तुम्हाला परत येईल तीच, पण ॲड होणार नाही कॉलेज, ॲड नाही होत तिथं कॉलेज. आणि तुम्हाला चेक करावं लागेल सीट मॅट्रिक्सला तुमच्या कास्टच्या हिशोबाने किती सीट्स अवेलेबल आहेत, काय अवेलेबल ते फील होत जातील. पण सीट मॅट्रिक्समध्ये कॉलेज ॲड होणार नाही, तेच कॉलेज राहणार. फक्त तुम्हाला इतकं दाखवलं जाईल रिमेनिंग किती आहेत, कॉलेजला ॲडमिशन किती झाले आहेत टोटल कॉलेजमधून, ते सगळं दाखवलं जाते खाली. म्हणजे जे सीट मॅट्रिक्सचे कॉलेज लिहिलं असतात ना, त्यांच्या खाली दाखवलं असते रिमेनिंग किती असतं, तुमचे कास्टचे किती रिमेनिंग असतात, टोटल किती कॉलेज आहेत सगळे, तिच्यातून आता फील किती झाले सगळं दाखवते ते. तर जे थर्ड राऊंड आहे त्याच्यातही असंच असते, तुमचं सीट मॅट्रिक्स येईल तेच परत चॉईस फिलिंग म्हणजे किती रिमेनिंग आहेत तेवाले. मग त्याच्यानंतर तुमचं डिक्लेरेशन वगैरे सगळं, कोणती कॉलेज लागली ते, तुमचे ॲडमिशन डेट देईल तितक्या कॉलेजमध्ये. फोर्थ राऊंडला पण तसंच, तेच सीट मॅट्रिक्स म्हणजे जे जितके फील झालेत परत येईल तीच. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉट, चॉईस फिलिंग हे सगळं होईल. तर हेच प्रोसेस नेक्स्टपर्यंत चालू असते, जास्त काही डिफरंट नसतं त्यांच्यात. फक्त डिफरन्स म्हणजे काय ते फक्त सीट मॅट्रिक्सचे आणि कॉलेज तुमचे सीट्सचे डिफरन्स राहील. सीट्स फिल होत राहतील आणि तुमचं ॲडमिशन नाही झालं तर लास्टला इन्स्टिट्यूट, नाही तर मग राहिलंच तर मॅनेजमेंट कोटा, हे सगळं होत असतं लास्ट राऊंडपर्यंत. तर होप सो तुम्ही कॉलेजला लागा, म्हणजे स्टडीला लागा रिटेन्शनवाले, आणि जे बेटरमेंट आणि नॉट चॉईसवाले ते त्यांनी तयारीला लागा सेकंड कॅप राऊंडच्या. तर अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला काही डाऊट असेल तर बघा, कमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्ही तिथे कमेंट करा, आम्ही तुमचं डाऊट सॉल्व करू. डिस्क्रिप्शनमध्ये आमचं ग्रुपचं लिंक आहे, ते जॉईन करा. त्याच्यात तुम्हाला सगळं मिळून जाईल माहिती. तुम्हाला काही इश्यू आहे ग्रुपमध्ये तुम्ही मेसेज टाका, आम्ही रिप्लाय करतो. तुम्हाला जेही डाऊट्स आहेत ते क्लिअर करतो. धन्यवाद.